दिवसच का असतात? यामागचं कारण काय आहे हे तुम्हाला माहिती आहे का? वर्षातील 12 महिन्यांमध्ये फक्त फेब्रुवारी सोडला तर इतर महिन्याला 30 किंवा 31 दिवस असतात. पण फेब्रुवारी महिन्यात 28 किंवा 29 दिवस का असतात? जाणून घेऊयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी संयुक्ता सातपुते आणि तुम्ही पाहताय लोकशाही मराठी. आपण जे कॅलेंडर वापरतो ते रोमन कॅलेंडर आहे. जुन्या रोमन कॅलेंडर मध्ये एका वर्षात 10 महिने असायचे, म्हणजेच 304 दिवस. त्यानंतर रोमन किंग न्यूमा पॉम्पिलियसने यामध्ये 2 महिन्यांचा समावेश केला, ते म्हणजे जानेवारी आणि फेब्रुवारी. रोमन लोक असं म्हणतात की समसंख्या ही अशुभ आहे, त्यामुळे एकतर या 2 महिन्यांमध्ये 29 दिवस असावेत किंवा 31 दिवस असावेत. पण 365 दिवसांचं वर्ष पूर्ण करण्यासाठी एका महिन्याचे दिवस हे समसंख्येत असणं गरजेचं होतं. त्यामुळे फेब्रुवारी हा महिना 28 दिवसांचा निवडण्यात आला. पण 29 दिवसांच्या फेब्रुवारी महिन्याविषयी जाणून घेण्यासाठी तुम्हाला लीप वर्ष ही संकल्पना समजून घ्यावी लागेल. पृथ्वीला सूर्याभोवती प्रदक्षिणा करण्यासाठी 365 दिवस आणि 6 तास लागतात. हा अधिकच्या पाव दिवसाचा फरक भरून काढण्यासाठी प्रत्येक 4 वर्षांनी एक अख्खा दिवस वर्षात मिसळला जातो. त्यामुळे 28 दिवसाचा फेब्रुवारी महिना 29 दिवसाचा होतो, ज्याला आपण लीप वर्ष म्हणतो. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि लोकशाही मराठीला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.